दिसा भितर घेतला विच इज एन कम्युनिटी सर्वे फॉर ऑन कोविड-19. पूर्ण गोंयांत घराघरांनी जो आसा पळय न्ही हो सर्वे केलो वयतलो आनी ह्या सर्वे खातीर आमी विशेश करून म्हणजे प्रत्येक घरा पर्यंत आनी हो सर्वे 13 तारीख पर्यंत कंप्लीट केलो वयतलो. म्हणजे एप्रील 13 पर्यंत येता त्या आठवड्यातले ब्रेस्तार, शुक्रार आनी शेनवार प्रत्येकाच्या घरा कडेन आमचो मनीस आसतले. म्हणजे एक तर ANM, परत अंगणवाडी वर्कर, एड्युकेशन डिपार्टमेंटांतले टिचर, आमचो BLO, ह्या सगळ्या जाणांची टीम आसतली. प्रत्येकाच्या घरा कडेन मिनिमम 2 जाण मनीस वतले. त्याच्या खातीर आमी कम्युनिटी सर्वे क्वेश्चनर ऑन कोविड-19 हो फॉर्मूय काडला. तेका वेगवेगळे प्रश्न विचारले वयतले प्रत्येक घरांतल्यान. त्या खातीर सगळ्या गोंयकारांनी आपल्या सायडीक रुमांक कोण रावता तेंच्यांनी सुद्दां वेगळो फॉर्म भरून दिवप हो गरजेचो आसा. हो फॉर्म इट इज ओन्ली रिलेटेड टू फक्त कोविड-19 ह्याच विशयाच्या संदर्भात. त्या खातीर आपलो हांगा कोण रुमांक रावता, बिराडाक रावता तेजो रिकॉर्ड आनी खंय वयतलो काय कितें हो गैरसमज कोणीच गोंयकारांनी करून घेवचो न्ही. हो आमच्या हेल्थाच्या संदर्भातलो आसा विशय. ताका लागून ह्या बाबतींत सगळ्यांनी सहकार्य करप गरजेचें आसा. हितून टोटल फॅमिलीची हिस्ट्री म्हणजे आपल्या फॅमिलींत कितले लोक रावता, कितें रावता. ओके. दुसरें आमी म्हटलां की जर फॅमिलींतलो मेंबर हो गोंया भायर केन्ना तरी फाटल्या तेणी ट्रॅवल केला किंवा काम करतालो, गोंया भायर आसत म्हणजे इंडियेंत किंवा आउट ऑफ इंडिया आसतलो, 15 फेब्रुवारी पासून आतां पर्यंत हाजी तेणी डिटेल हिस्ट्री दिवपाची गरज आसा. ओके. फक्त ज्यांच्या घरात होम क्वॉरंटायन म्हणून स्टिकर मारलेलें आसा तांच्या घरात आमचे सर्वेयर्स वयचे ना. तांच्या कडेन तांचो मोबायलाचेर किंवा आमचे हेल्थ डिपार्टमेंट तांच्या कडेन वचून सर्वे घेतलो. हो सर्वे करता आसतना जायती सगळी प्रिकॉशन्स आमचे जे सर्वेयर आसा तांकां फाल्यांच्यान ट्रेनिंग दिवप सुरू जातली. ह्या कामात जशें आमी म्हटलां की हेल्थ वर्कर आमकां सहकार्य करतले, आमचे BLOs थंयसले, आमचे अंगणवाडी वर्कर, आमचे प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर, ह्या सगळ्या जाणांक बरोबर घेवन ह्या सगळ्यांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. फाल्यांच्यान हें काम मोठ्या प्रमाणात तांकां पयलीं ओरिएंटेशन ट्रेनिंग दिवप ही सुरू जातली. हें फक्त इतक्याचेरूच उरतना की आमी इवन दो म्हणजे कोणाक फिवर आसा काय कितें, कफ आसा काय कितें, कोणाक डिफिकल्टी इन ब्रिदींग आसा काय कितें, जे कोविड-19चे सायन्स एंड सिम्पटम्स आसात ते सुद्दां तांच्या कडेन आमी चवकशी करतले. सपोज घरान एखादो जाणटेलोच मनीस आसत जाल्यार ताज्या घरांत इतर लोकांक असल्या पद्दतीच्यो कंप्लेनी आसा काय कितें हे निर्णय जे आसा हेजेर घेतले. त्या खातीर कोणायकू जर फ्लू टायप सिम्पटम्स आसत, सायन्स आसत जाल्यार तेंच्यांनी सांगप हें गरजेचें आसा. आनी हे रिकॉर्ड सगळे आमच्या कडेन जमा जाल्या उपरांत किंवा ताजो एक डिटेल हिस्ट्री शीट्स जी आसा प्रत्येक बूथ पंचायत म्हटलें काय त्या पंचायतच्या वार्डाची, बुथाची किंवा प्रत्येक म्युन्सिपाल्टीच्या एखाद्या वार्डाची म्हणजे एखाद्या वार्डात कितले 3 घरांनी सपोज आमकां फॉरेनर्स पेशंट मेळटा तो भायरसून येयल्लो आहा, एखाद्या 4 घरांनी आमकां आउट ऑफ गोवा येयल्लो पेशंट मेळटा किंवा एखाद्या 2 घरांनी आमकां सायन्स एंड सिम्पटम्स आसतले. हाजी हिस्ट्री शीट तयार जातली, कन्सर्न PHCक वयतली आनी कन्सर्न PHCक गेल्या उपरांत तांकां परत एकदां आफोवन उरतले. म्हणजे पूर्ण राज्यांत 3 दिसां भितर 13 एप्रील पर्यंत हो सगळो डिटेल रिकॉर्ड आमकां राज्यांत तयार करून घेवपाचो आसा. 10 ते 13 हय 11, 12, 13 हे 3 दीस आसतले. ते 14 तारीख हो लास्ट डे आसा म्हणजे परत आसा तसो. त्या खातीर आमकां 14 तारखेच्या पयलीं हो रिकॉर्ड घेवपाचो आसा. ब्रेस्तार, शुक्रार, शेनवार म्हणजे आयतार दीस हो रिकॉर्ड आमी सगळे जाण परत घेतले आनी ताजो परत सोमार दीस पर्यंत आमचे कडेन रिपोर्ट तयार जातलो. हाजो तुका ऑल टुगेदर म्हणजे पूर्ण गोंयांत 1560 समथींग बूथ आसा ऑन इलेक्शन रिकॉर्डाच्या प्रमाणे. बट आमी हो इंटू 4 म्हटल्यार जाता. ओके. ताज्या व्यतिरिक्त हे नॉट ओन्ली रिलेटेड टू दीस बूथ आमकां ज्यो IDC आसात त्या IDCनी कॉलनी आसा त्यो आयडेंटिफाय केल्या आमी. IDCंतल्यो कॉलनी आसतल्यो सगळी कडल्यो किंवा बीच लायनीचेर रावपी बाकीचे लोक आसात शॅक्साचेर जे कदाचित त्या बूथ एरियेन येना म्हणजे आयज मायग्रंट लेवलचे आमच्यो कॅम्प सायट आसतल्यो.
ओके, मायग्रंट कॉलनी आसतल्यो म्हणजे ह्यो IDCन आसतल्यो, ह्योय सर्वे केल्यो वयतल्यो. ताज्या खातीर वेगळे लोक जे आसा म्हणजे IDC डिपार्टमेंटाचे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंटातले लोक जे आसा पळय न्ही, हे एंगेज केले वयतले. म्हणजे 100% गोंयांत आमी म्हणटा तसो इट इज एन कम्युनिटी सर्वे फॉर द COVID-19 हाच्या खातीर केलो वयतलो. वेगवेगळे विशय हाजे भितर डिस्कशनान येतले. त्या खातीर सगळ्या गोंयांत रावपी लोकांनी सहकार्य करप खूब गरजेचें आसा आनी तें सहकार्य approximately 3,000. Now, sorry, 1,500 into 4, so 6,000 प्लस एडिशनल जो आमकां IDCन आनी एका तेका लागता पळय न्ही तो 1,000 भर, म्हणजे 7,000 लोकांक सुमार ह्या सगळ्या कामात आमी एंगेज करतात. सगळे गव्हर्मेंट सर्वंट, गव्हर्मेंट आनी एडेड स्कुलांत असलेले टिचर्स मेळप. त्या खातीर ह्या बाबतींत सगळ्यांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की हें काम जें आसा हें खूब नेटान आमी काम सुरू करता. कारण जेन्ना आमच्या हेल्थांतलो स्टाफ फ्रंट लायनीचेर वचून काम करता आसत जाल्यार हें काम करपाक सुद्दां कोणीच फाटीं फुडें येवचें न्ही. सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षीत आसा. ओके, दीस इज अ वन. सेकंड म्हणजे आमी जो निर्णय घेतला आज, वीच इज एन रॅपीड टेस्टींग. इट इज एन रॅपीड टेस्टींग जें आसा पळय न्ही हें सुरू करता. ऑलरेडी आजिलो हॉस्पिटल एकी कडेन आनी SD हॉस्पिटल फोंडा हांगासर पेशंटांक येवचें पडचें ना. आमकां जें सस्पेक्टेड दिसता म्हणजे फॉर पर्टिक्युलरली एखाद्या जर आमकां एरियांतल्या लोकांचें जाल्यार आमचे हेल्थ वर्कर वचून थंयच्यान सॅम्पल कलेक्ट करतले बाय टेकींग ऑल द प्रिकॉशन्स आनी ही थंयसर सुरू जातली. हे 2 कडेन आमी एडिशनल सेंटर ही कदाचित परवाच्यान सुरू जातली. परवाच्यान सुरू जाता आसतना आमकां ह्यो टेस्ट जे रॅपीड टेस्ट करता आसतना आमकां ताजो रिपोर्ट जो आसा पळय न्ही वो विदीन आमकां एका वरा भितर जो रिपोर्ट जो आसा पळय न्ही हो मेळटलो. कारण कम्युनिटी सर्वे जेन्ना करपाक जाय किंवा कम्युनिटींतल्या टेस्टींग जेन्ना करपाक जाय तेन्ना मोठ्या प्रमाणांत रिपोर्ट मेळपाची आमकां गरज आसा. ताज्या खातीर हें करपाक आमकां सगळ्या मोठ्या प्रमाणांत हे आमकां सगळ्यांत पयलीं आमकां इट इज एन मॉल्बियो डायग्नोस्टीक म्हणून एक गोंयान कंपनी आसा. हेजो किट जो आसा पळय न्ही मॉल्बियो डायग्नोस्टीक ह्या कंपनीन हो किट रेडी केला आनी गोंयांत रेडी केला. हो टेस्ट जो आसा म्हणजे जेका रुटीनली टेस्ट करपा खातीर आमकां आनी हाजेर टेस्ट सपोज पॉझिटीव मेळ्ळी जाल्यार परत कन्फर्मेटरी टेस्ट जी आसा पळय न्ही हेतूरय कन्फर्मेटरी परत आमी रिपीटूय करता. त्या खातीर रुटीन जेका कम्युनिटी टेस्ट करपाक जाय त्या खातीर ह्या टेस्टीचो मदत जातलो. 3 कडेन एडिशनल म्हणजे 2 एक आमी फोंडा आजिलो हॉस्पिटल आनी इवन दो इन मडगांव अशे 3 कडेन वेगवेगळे कडेन ह्यो रॅपीड टेस्ट करपा खातीर सुरू जातल्यो बाय टेकींग सॅम्पल्स. ओके, आमकां जो डावटफूल आसा सक्सेस हे आहा तांचो आमी थंयसर सॅम्पल्स कलेक्ट करून तेजो इन्स्टंट रिजल्ट मेळपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणांत मदत जातली. दुसरी गोश्ट हाजें किट आमकां खूब मोठ्या प्रमाणांत एवेलेबल जातलें कारण ती गोंयांत हांगासरूच आसल्या कारणान ते खूब मोठ्या प्रमाणांत आमकां किट्स हेजे एवेलेबल करून दिवपाची तांची तयारी आसा. हाजो कॉस्ट एक्झॅक्टली आत्तां खबर ना म्हाका पूण हांव मागीर कॉस्ट सांगता तुमकां. बट ताजो चीप तसो कॉस्ट आमकां हो चीप पडटा कंपॅरिजन वीथ द अदर टेस्ट. ओके, ताज्या भायर GMCन आमी सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस हाज्या खातीर सेपरेटली वार्ड हो आमी रेडी करता. म्हणजे जेका रेस्पिरेटरी इलनेस आसा, कोणाक दमेचें दुयेंस आसा, कोणाक श्वासाचो त्रास आसा, हो वेगळो वार्ड रेडी करता की त्या वार्डांत रेस्पिरेटरी रिलेटेड डिजीज आशिल्ले हितूर वेगळे पेशंट जे आसा हे करचे ना. आनी ह्या वार्डांत जो पेशंट एडमीट जाता ताजी रोखडीच आमी परत जी COVID-19 खातीर टेस्ट करपाक जाय ती करून घेतले आनी इनकेस आयले जाल्यार आमी ताका आयसोलेशन वार्डान व्हरूंक शकता. म्हणजे आतां थोड्या जाणांक डावट आसा की आमी म्हणजे रुटीन आमी एक्चुली हो वार्ड हो सेपरेटली फक्त सारी वार्ड म्हणजे इट इज अ सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस वीच इज कॉल्ड एज सारी वार्ड म्हणून आमी तो वार्ड हो आयडेंटिफायड करतले GMCन. रेस्पिरेटरी इलनेस सगळ्यो आसा ह्यो केसीस ह्या वार्डांत घालतले आनी तशा पद्दतीन ह्यो वेगळ्या पद्दतीन ट्रीट केले वयतले. हाच्या खातीर आनी एक म्हणजे ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लायक इलनेस म्हणजे रिलेटेड टू सेम म्हणजे ताका फ्लू टायप सिमटम्स दिसता ह्याय पद्दतीचे पेशंट जे आसा हे वेगळ्या पद्दतीन ट्रीट केले वयतले. हांगासर सुद्दां जे आमकां सस्पेक्टेड दिसता डावटफूल दिसता तेचो सेम म्हणजे तो इन्स्टंट टेस्ट जी आसा ही तेजी पयली केली वयतली. कारण आमी रुटीन टेस्ट करता तिका आमकां कदाचित आमकां 12 वरां वता तिजो रिजल्ट मेळपाक. इन्स्टंट टेस्ट केल्ल्या कारणान आमकां पेशंट रोखडो शिफ्ट करपा खातीर बरो पडटलो म्हणून आमी हें डिसिजन घेतलेलें आसा जेणे करून आमकां
GMCनी अशा पद्धतीची फॅसिलिटीज अवेलेबल केल्ल्या कारणान कोणूच एखादो दुसरो पेशंट सुद्दां आमकां त्या वार्डात हो आमकां दवरचो पडचो ना. प्रायवेट फॅसिलिटीज जी आसा ही आतां पर्यंत SLR डायग्नोस्टीक लॅब पर्वरी जो आसा हांच्यांनी प्रायवेट ही टेस्ट करपाची तयारी दाखयल्या. तांच्यांनी परमिशन घेतली ऑलरेडी, तांकां परमिशन मेळ्ळां. म्हणजे जेका आपल्याक प्रायवेट टेस्ट करीन दिसता आसत जाल्यार SLR डायग्नोस्टीक लॅब पर्वरी हांगासर ते सॅम्पल कलेक्ट करून मुंबय धाडटले आनी मुंबयच्यान ते आपूण रिपोर्ट करून घेतले. दीस इज अ आयडेंटिफायड लॅब फॉर द COVID-19 इन द स्टेट विथ द प्रायवेट. हाज्या फुडें काही लोकांक सर्टिफिकेट्स लागतल्यो की आपण COVID-19 नेगेटीव आसा म्हणपा खातीर, जाल्यार ह्या लॅबा कडल्यान करून घेतलेल्यो सर्टिफिकेट ज्यो आसतल्यो एट प्रेझेंट गोंयान ह्यो वॅलीड आसतल्यो. त्या खातीर SLR डायग्नोस्टीक लॅब पर्वरी हांगासर अशा पद्दतीच्यो टेस्ट ज्यो आसा ह्यो केल्यो वयतल्यो. ताजी प्रायवेटान कॉस्ट म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली कितें तरी 4,500 रुपया कितें तरी पडटली प्रायवेट करपा खातीर. ऑफकोर्स तेजी ईच एंड एवरी पॉझिटिव्ह सापडलो न्ही, तो कितल्यो टेस्ट करता आनी आमकां रिकॉर्ड दिवचो पडटलो. तो पॉझिटिव्ह येवं किंवा तो नेगेटीव येवं, तेजो ईच एंड एवरी रिकॉर्ड जो आसा पळय न्ही रे, हो आमकां दिवचोच पडटलो. दॅट इज अ फायनल डिसिजन आसा. दुसरी गोश्ट, काल पर्यंत 26 टेस्ट कालच्यो परत आशिल्ल्यो, ज्यो सगळ्यो टेस्ट आमचे कडेन म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट फॅमिली कॉन्टॅक्टांतले आसतल्या लोकांच्यो 26 टेस्ट ज्यो आसा ह्यो नेगेटीव येयल्ल्यो आसा. दुसरो म्हत्वाचो निर्णय म्हणजे आमी जो म्हटला की इन्शुरन्स जो आसा इट इज नॉट ओन्ली फॉर द डॉक्टर्स आनी नर्सीस. तर आमी इन्शुरन्स कवरेज जी 50 लाखाची आसा ती स्विपींग स्टाफा पासून सेक्युरिटी पर्यंत जे जे कोवीड हॉस्पिटला खातीर किंवा आयसोलेशन वार्डा खातीर काम करता रिलेटेड टू द COVID-19 हाजो पूर्ण सगळ्यांचो इन्शुरन्स कवरेज म्हणजे आमी आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाक सांगला की कोण ह्या सेक्टरान जे सगळे काम करता त्या सगळ्या जाणांचो इन्शुरन्स कवरेज हो 50 लाख रुपया पर्यंत वतलो. आयज जो आमी आनी एक म्हत्वाचो निर्णय घेतला की रिलेटेड टू हाका जे सगळे जाण काम करता तांकां 20% एक्स्ट्रा सॅलरी पर्टिक्युलरली फॉर हे COVID-19 कितले दीस चलता तितके दीस तांकां तांच्या बेजिकाच्या 20% एक्स्ट्रा सॅलरी जी आसा पळय न्हू, सगळे डॉक्टर्स स्टाफ इवन दो स्विपर्स हांकां सुद्दां 20% एक्स्ट्रा सॅलरी तांच्या बेजिकाची ही दिली वयतली. हो आमी आज गोंय सरकारचो निर्णय आसा. कारण बेजिकली ते काम करता तांकां आमकां खंय तरी ताजो मोबदलो जो आसा एडिशनल मोबदलो मेळपाक जाय. कोणीच ह्या बाबतींत खंयसरूय म्हणजे भिवपाची गरज ना की आमकां हांगा काम करचें पडटा. तेंची ऑलमोस्ट सगळी प्रिकॉशन्स म्हणजे तांकां PPE सूट दिण्या पासून ती बाकीची सगळी इवन दो आमच्या आयसोलेशन वार्डांतले स्टाफ वो थोडे दीस ट्रॅवल करतालो, पण आमी आयच्यान निर्णय घेतला की फाल्यांच्यान तांकां जाय तांकां न्ही 100% आनी कंपल्सरी तांकां परत हॉटेलान स्टे दवरपाचो 14 दीस स्टे दवरपाचो आनी तांकां एक हांवें सायकल तांचो प्रोटोकॉल आसता की तांकां तो प्रोटोकॉल जो आसा वो आयसोलेशन वार्ड GMCन काम करता तांकां सुद्दां फॉलो करपा खातीर कंपल्सरी केला. म्हणजे आमचो कोविडान जो काम करता कोवीड हॉस्पिटलान ते आपल्या घरा वचनात कंपल्सरी काम करता आनी ते हॉटेलान रावतात. कारण घरा कडल्यानच्याय संपर्कांत येवच्यो न्ही. 14 दीस काम केल्या उपरांत ते 14 दीस हॉटेलान तांकां आमी क्वॉरंटायन करता आनी बाकीचो फुडलो निर्णय ज्या पद्दतीन प्रोटोकॉल आसता द सेम प्रोटोकॉल हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की GMCन सुद्दां ह्या रिलेटेड सगळें जें काम करता की तांच्यांनी तो फॉलो करचो आनी फॉलो करपाक जाय. फाल्यांच्यान तोच सेम प्रोटोकॉल जो आसा वो GMCनी फॉलो केलो वयतलो. तांच्या खातीर आमी वेगळी 1-2 हॉटेल्स जी आसा पळय न्ही ऑलरेडी रिक्विजीट केल्या त्याय स्टाफा खातीर आनी तेंचो इन्शुरन्स आसतलो, तेंचो परत एडिशनल तांकां पेमेंट दिवपाचो विशय आसतलो. हे सगळे जे आसा पळय न्ही हे निर्णय ऑलरेडी आयच्या मिटिंगेन आमी ऑलरेडी घेतलेले आसा. दुसरें आमी पळयता की बऱ्योचश्यो फार्मास्युटिकल कंपनी आनी फूड इंडस्ट्री सुरू करपा खातीर आमी रिलॅक्सेशन दिलां. बट बरेच जाण खंय तरी आमी जेन्ना म्हणटा की भायर काम करता आसतना आज हेल्थ डिपार्टमेंटाचो स्टाफ सगळो आमचो काम करता, त्याच बरोबर पुलीस डिपार्टमेंटांतले सगळे लोक काम करता. स्टेटीच्या भायलो एकूय मनीस आज गोंयान येवपाक शकना अनलेस अँड अंटील कलेक्टराचें परमिशन आसल्या शिवाय आनी कलेक्टर मेडिकल एमर्जन्सी आसल्या शिवाय कोणाकूच परमिशन दिना. म्हणजे कोणाचो तरी कोण सामको इलनेस जावन जर हांगा आसा जाल्यार ताकाय बी होम क्वॉरंटायन म्हणून स्टॅम्प मारल्या शिवाय आमी गोंयांत धाडिना. फार्मास्युटिकल कंपनीक आमी कारण कशें आसा देशभर वखदाचो तुटवडो आसा तो फुडले 3 म्हयने 4 म्हयने जावचो न्ही. आमी फूड इंडस्ट्रीकूय परमिशन त्या आदाराचेरूच दिला. त्या खातीर
म्हणजे गोंयकार भावांनी सगळ्यांनी समजून घेवचें. एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीन जर कामाक वता आसत जाल्यार हेजो अर्थ थंयसर कोण तरी कोवीड पॉझिटिव्ह असलेलो येतलो असो न्ही. त्या ती सगळ्यांनी हो विशय समजून घेवपाक जाय. आमकां सगळ्यांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. शेवटी फार्मास्युटिकल कंपनी ह्योय बी मेडिसिन्स मोठ्या प्रमाणात तयार जावपाक जाय. विशेश करून क्लोरोक्वीन सारकेली वखदां ही बी, कारण गोंय हें 4थ्या नंबरची स्टेट आसा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या बाबतींत. त्या खातीर म्हणजे हांवें जेन्ना लॉकडावन म्हटलां 100% आतां पर्यंत आमी फुडले एक 8 दीस उरल्या, बट कंपनीकूय बी काही बाबतींत फार्मास्युटिकल आसतले, फूड इंडस्ट्री आसतले, तांकां सहकार्य करप गरजेचें आसा. आज फिल्डांत हेल्थ डिपार्टमेंट काम करता, आज पुलीस डिपार्टमेंट काम करता, तसो गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचो 70% स्टाफ ऑलरेडी फिल्डान आसा, लेबरांच्या बरोबर आसा, हॉस्पिटलांच्या क्वॉरंटायन सेंटरांनी आसा. आमी सगळे जाण काम करीत आसा, पण बाकीच्यांनी बी म्हणजे सगळ्यांनी सहकार्य करचें. बट त्याच बरोबर हांवें कंपनीक कोणाक काडून उडोवं नाका जरी म्हटलें जाल्यार कंपनीक आमी सहकार्य करप हें गरजेचें आसा. कोणाची सॅलरी डिडक्शन करूं नाका म्हटल्यार. त्याच बरोबर ती जर एमर्जन्सी कंपनी आसत, काही तांकां एक्सपोर्ट प्रॉडक्ट आसता, तांच्या काही बाबतींत तेंची एमर्जन्सी आसता, आमी वर्करांनी बी थंयसर जे काम करता तेंच्यांनी त्या कंपनीक सहकार्य करप तितकेंच म्हत्वाचें आसा. त्या ती दोशी सायडींतल्यान म्हणजे कंपनी सायडींतल्यान आनी वर्कर सायडींतल्यान ह्या दोगांयनी त्या एकामेकाक सहकार्य करून हो विशय फुडें व्हरपाक जाय. कारण आमी जरी म्हटलें 14 तारखे पर्यंत लॉकडावन आसा, सांगून जो काही रेस्ट्रिक्टेड आमकां शेवटी आमी कितलो पर्यंत आमी म्हटलां की सामान्य मनशांनी 100% लॉकडावन पाळचो. जाका गरज ना तेणी घरा भायर सरचें न्ही, आनी गरज ना तेणी खरोखर आजुनूय सांगता हांव, गरज ना तेणी 100% लॉकडावन पाळचो. 14 तारखेच्या उपरांत आमकां कितें रेस्ट्रिक्शन्स आसतली, कितली आसतली आनी कशा पद्दतीची आसतली ही आमकां आज खबर ना. एकॉर्डिंग टू द सेंट्रल गायडलायन आनी आमी जो निर्णय घेता 14 तारखेच्या उपरांत ताज्या प्रमाणे काही विशय आमकां फुडें व्हरचे पडटले. त्या खातीर सगळो निर्णय आनी आतांच आमकां शेवटी सहकार्यान सगळे म्हणजे फार्मा इंडस्ट्री चलपाक जाय, फूड इंडस्ट्री चलपाक जाय, हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट, गव्हर्मेंट डिपार्टमेंट हे सगळे जर चलपाक जाय आसत जाल्यार सगळ्या लोकांचें सहकार्य जाय. राज्यांत आसलेल्या सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलें जाल्यारूच हें चलपाक शकतलें. त्या खातीर म्हजें म्हणणें आसा की सगळ्यांनी सहकार्य जें आसा हें मोठ्या प्रमाणांत अशा पद्दतीन सहकार्य सगळ्यांक करचें. विशेश करून फार्मा वर्कर्स हांच्यांनी म्हणजे तांचें मॅनेजमेंट कंटिन्युअसली ते म्हणटा की सरकारान सांगलां की लॉकडावन म्हणून बरें अर्थ ताचो घेवचो न्ही, रॉंग पद्दतीन अर्थ घेवचो न्ही. विशेष करून काही सोसायटी म्हणजे तूं कंपनीनी कामाक वचूं नका हें सांगता, चुकीचो समज आसा. तशें आसलें भायर कोणूच सरचें नासलें. आज हांव स्वता म्हणजे बऱ्याच जाणांक मेळटा, इवन दो हेल्थ डिपार्टमेंटाच्या स्टाफाक मेळटा, तांच्या बरोबर डिस्कस करता. तुमी पत्रकारा, तुमी सगळे जाण वेगवेगळ्यान न्यूज कलेक्ट करपाक सगळे कडेन वता. पुलीस डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट तर आमचे डायरेक्ट फोकस आसतले कडेन काम करता. त्या खातीर सगळ्यांनी विशेष करून हो विशय रॉंग रित्या घेवचो न्ही, आमकां सहकार्य करून फुडें वचपाक जाय. कारण गोंयांत आज एकटोय भायलो मनीस येयना. आमी स्वता गोंय जें आसा हें आमच्या तितक्याच लोकां भितर लिमिटेड आसा. आनी कोणूय जर येता आसत, येयला आसत, आतां म्हणूं कळटा आसत जाल्यार आजुनूय बी तुमी सांगपाक कांय हरकत ना. तुमी परत एकदां सांगता, तुमी सगळ्यांनी इन्फॉर्म करचें, पुलिशेक इन्फॉर्म करचें, हेल्थ डिपार्टमेंटाक इन्फॉर्म करचें. आमी ताका गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरान आयजूय दवरता, चालू आसा. म्हणजे खंयसरूच आमी बंद करूंक ना. एखादो दुसरो मनीस परमिशन मागून जर आपल्या घरा कडेन येता, म्हणजे आपली आई बरी ना किंवा आनी कोण बरो ना, जो भायर आशिल्लो गोंयकार आसतलो जाल्यार ताका सुद्दां आमी होम क्वॉरंटायन स्टॅम्प मारून ताच्या घरा कडेन दवरपाचें ताका प्रोविजन केलां किंवा ताका ताच्या घरान दवरता. हें तितकेंच खरें आसा. त्या खातीर आज फक्त एकूच सी फेरर्सचो विशय आसा. आजूय म्हजे कडेन तेंची परत मिटींग जाली. आमचो NRI कमिशन बाब नरेंद्र सावयकर हांव कालूय उलयलां, बट आज सी फेररच्या विशयाचेर आमची ऑलरेडी मिटींग जी आसा ही सांजची आज पर्यंत NRI कमिशन परत सेक्रेटरी आनी सेंट्रला कडेन उलयल्या उपरांत फाल्यां आमी काही निर्णया पर्यंत येतले. काही त्या खातीर तो विशय हांव फाल्यां ऑलरेडी घेता आनी त्या विशयाचेर फक्त फाल्यां सांगता. सी फेरर NRI तेंचें एसोसिएशन जें आसा पळय न्ही, ताजो अध्यक्ष आनी सेक्रेटरी हे दोगूय जाण म्हाका आज NRI कमिशनराच्या बरोबर येवन म्हाका मेळोन गेल्या. हांवें ताका सांगलां की आमी फाल्यां ताजेर मिटींग घेवन ताजेर कितें तरी डिसिजन जो आसा हो फाल्यां निर्णय घेता. कितें म्हटलें? कसली? टील नाव नॉट डिसायडेड. ते आमी ऑलरेडी इन कॉरस्पॉन्डन्स सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन करीत आसा, बट फाल्यां ताजेर काही एक निर्णय घेवपाचो विशय आसा. लॉकडावन 21 तारखे इंटरनॅशनल
बंद केली तेन्ना ते तितले टायम पिरियडान ते येयले ना भायर आनी आतां तांकां त्या कंट्रीन रावपाक भंय दिसता अशें आमकां कॉन्टेक्ट करीत अशें कंट्री भितर आमच्या कोविडचेर बी तशें ना उदकाचेर किंवा भितर ते काम करतले आनी तिका तिथं सिच्युएशन म्हणजे ते फॉरेन कंट्रीनीच आसा शिवाय तेच खातीर सांगलें हांवें त्या तो निर्णय जो आसा पळय न्ही हो फाल्यां घेवपाचो आसा. right from CM to ministers, MLAs, everybody, एक महीना का अपना salary with probably due half of the CM will come. आमी दिली ऑलरेडी जाल्यार सगळ्या मिनिस्टरांनी ऑलरेडी आपली सॅलरी जी आसा पळय न्ही ही हेका दिल्ली आसा सीएम रिलीफ फंडाक दिल्ली आसा. ना 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 इट इज नॉट अ कंपोनंट. हांव तुका परत सांगता तांच्यांनी म्हटलं फक्त आपलें कितें डिडक्शन जातालें पळय न्हू तें फक्त काडून उरलेले सगळे पयशे म्हणजे वीथ अलाउन्स बीन सगळे सॅलरी कंपोनंट बारीक आसता. परत सांगता त्या खातीर तेंच्यांनी सगळ्यांनी सांगलां की आपलें डिडक्शन कितें आसता पळय न्ही कितें 10,000 काय कितें तरी लोनाचो डिडक्शन आसता तो काडून पूर्ण सॅलरी वीथ अलाउन्स वीथ अलाउन्स. मिनिस्टरांनी तरी हे डिसिजन घेतला बाकीच्यांचो निर्णय आत्तां हांव सांगूं शकना. सर तुमकां दिसता की 14 तारखे फ्लायट रेल्वेज आनी बॉर्डर ओपन जावची की जावचे ना डिसायड केला. आमचे कडेन ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान दिसता व्हिडिओ कॉन्फरन्सींग करता आसतना सजेशन्स मागल्या प्रत्येक स्टेटीन आपली सजेशन्स दिवची म्हटलां एज पर द कंडिशन ऑफ द स्टेट. त्या स्टेटीन कितें कंडिशन आसा ती पळोवन सजेशन्स मागल्या. आमी आमची सजेशन्स 11 किंवा 12 तारखेपर्यंत सगळी सजेशन्स दितले. परत एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सींग माननीय मोदीजींच्या बरोबर आसा त्या खातीर आमी 13 तारखेच्या निर्णयाचेर तेंच्या कितें आसतलें हें पळोवन स्टेट म्हणून कितें निर्णय घेवपाचे काही जर निर्णय घेवपाचे जाल्यार ते घेतले. गोंयांत जर सद्या परिस्थिती बरी आपण महाराष्ट्र आनी कर्नाटका नेबरिंग स्टेट्स आमचे पयले तुमकां दिसता बॉर्डर्स ओपन जाता. हांवें परत त्या खातीर सांगलें की हो वैयक्तीक हांव निर्णय घेवंक शकना. इट इज एन आफ्टर ऑल कॅबिनेट सगळ्या मंत्र्यांक तांकां विश्वासान घेवन हो घेवपाचो निर्णय आसा. ताज्या खातीर ह्या निर्णयाचेर आनी तोय बी परत सेंट्रल कन्सल्टेशनाच्या बरोबर शेवटी सेंट्रल गव्हर्मेंट गायडलायन जी आसा ही सगळ्या स्टेटींक दीत आसता. शेवटी इन कन्सल्टेशन वीथ द सेंट्रल गव्हर्मेंट हो निर्णय जो आहा हो 13 तारखे दिसा पर्यंत डिक्लेअर केलो वयतलो. सर्वे कोणी करपाचे आसा फर्स्ट स्टेट इन इंडिया सर्वे फक्त हो आतापर्यंत म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे राजस्थानात एकाच तांच्यांनी डिस्ट्रिक्टान केला बिलवडी डिस्ट्रिक्टान तेंच्यांनी 100% सर्वे केला. द सेम मॉडल म्हणजे आमी ठरयलें की आमी पूर्ण राज्यात करतले म्हणून. खूब महत्वाचो इम्पॉर्टंट आसा कारण ह्या निमित्तान आमी प्रत्येकाच्या घरापर्यंत आसतले. जर आमकां अशा पद्दतीचे चुकून आमी म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावंक ना बट चुकून एखादे जर सस्पेक्टेड कोण आसा जाल्यार ह्या सर्वेच्या निमित्तान आमकां कळटलें. रँडम टेस्टिंग म्हणजे आमकां डावटफूल दिसता पळय न्ही रे आमी तेंचें टेस्टिंग करतले. सरसकट सगळ्यांचो टेस्ट करचो ना. आमी जो सर्वे करता वीच इज ओन्ली टू द हेल्थ रिलेटेड आनी बाकी करिना. रिगार्डींग द इकॉनॉमीक रिलेटेड आमी तुमकां पयर सांगला त्या प्रमाणे कमिटी एस्टाब्लीश करता. ती कमिटी स्टडी करून आमकां रिपोर्ट दितली. म्हाका रिजनल सदांच मेळटा डेली मेळटा. तुका सांगलें मरे तो डेली मेळटा ते खूब विशय आसता तेजे. म्हाका एकूच हें जाय की इन्शुरन्साच्या संदर्भात तुम्ही महत्वाचो निर्णय आयज घेतला. खूप जाणांची त्याच्याकडे लक्ष आहा कारण खूप जाण लोक हे फ्रंट लायनीचेर काम करतात. तर तुम्ही आता सांगला की ऑलरेडी पहिली म्हणजे मेडिकल स्टाफाक ऑलरेडी इन्शुरन्स जाहीर जालो. आता तुम्ही सगळ्यांचो भितर आस्पाव केला. आता जाला कशें की स्वीपर आणि बाकीचे जे कांय मनीस आसात ते आर नॉट गव्हर्नमेंट सर्वंट. दे आर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस. दे आर वर्किंग फॉर सर्टन एजन्सीज. आता ह्यो इन्शुरन्स हो सरकारच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्याकूच मेळटलो काय ह्या सगळ्या लोकांक मेळटलो. कारण ह्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्सीकडे अख्ख्या गोंयचे लक्ष असता. सगळे गोंयकार आतुरतेन ह्या प्रेस कॉन्फरन्सीकडे लक्ष दितात. त्यामुळे सारखे व्यवस्थित हे स्पष्ट जावनी कितें. तुवें प्रश्न एकदम सारको बरो प्रश्न विचारलो. तुका जेन्ना हांवें 20% रायज इन सॅलरी म्हटल्या पळय न्हू रे 20% रायज इन सॅलरी ही जो कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर काम करता कोवीड रिलेटेड हेच्या खातीर जो स्वीपर जो एखाद्या एजन्सीच्या थ्रू अपॉयंट केला जाल्यार त्या एजन्सीक सुद्दां आमी सांगतले की ताका 20% रायज सॅलरी दी.
मागीर हितूर इन्शुरन्स जो आसा तो त्या एजन्सीच्या थ्रू काम करपी त्या वर्कराचोय आयलो. एखादो आमचो ह्युमन रिसोर्साचो सेक्युरिटी थंय आसा तेज्याय खातीर आमी इन्शुरन्स कवर केला. ताज्याय खातीर 20% सॅलरी रायज केल्या. आमी स्विपरा खातीरय केल्या. एम्ब्युलन्सीचेर आशिल्लो ड्रायव्हर जो कोवीड रिलेटेड टिमीन येता त्या खातीर हांवें हेल्थ डिपार्टमेंटाक ऑलरेडी सांगलां तुमी स्टाफ आयडेंटिफाय करात, तांची नांवां दियात की हे जे स्टाफ आसा दे आर वर्कींग फॉर द कोवीड. तांच्यांनी आयडेंटिफाय मागीर तो खंयसरूय कॉन्ट्रॅक्टाचेर कामाक आसूं दी किंवा तो डायरेक्ट गव्हर्मेंटान आसूं दी वीच इज कवर त्या ती नांवां जी आसा ही करूनच आमी तांचो इन्शुरन्स हेका धाडले वयतली. आनी फॉर द सॅलरी ऑल्सो परत सांगतो सॅलरी सुद्दां सरकारच्या स्टाफाक न्ही, जो स्विपर कॉन्ट्रॅक्ट बेसीच्या एजन्सीचेर कामां करता जाल्यार ताका सुद्दां आमी ताका एडिशनल 20% त्या पर्टिक्युलर लोकांच्या खात्याची आमी एडिशनल पेमेंट करता. पुलीस रेव्हेन्यू ऑफिसर जे आता काम करतात फॉर एक्झाम्पल आता क्वारंटाईन करतात रिगार्डिंग द सॅलरी पार्ट जो आहा पळय न्ही वो डायरेक्ट फ्रंट लायनीचेर काम करपी हेल्थ डिपार्टमेंटांतल्या स्टाफाक. बट सॅलरी पार्ट जो आसा पळय आपलो इन्शुरन्स जो आसा पळय न्ही वो इन्शुरन्स जो आसा पळय न्ही वो क्वारंटायन करपा खातीर जे आमी थंयसर दवरलेले आसा म्हणजे आमी इवन जो आतां GPS ऑफिसर घातला तेका सुद्दां आयलो. इन्शुरन्स हो सगळ्यांक आयलो हय. हांव फक्त म्हाका पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता, एकूच पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता त्या खातीर सांगलें तुका. फक्त हांव पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता, म्हाका तो पळोवचो पडटलो. अदरवायज आमी क्वारंटायन सेंटराचेर घातलेलो आमच्यो सेक्युरिटी आसतलो, आमचो GPS ऑफिसर आसतलो, हेका सुद्दां तो लागता. ओके सॅलरी पर्टिक्युलरली टू द हेल्थ डिपार्टमेंट रिलेटेड. मार्च एप्रिल मे जितके दीस चालू उरतले तितके दीस आसतले. कम्युनिटी सर्वेच्या संदर्भात तुम्ही जो आता विषय काढला की 3 दिवसा भितर तुम्ही कंप्लीट करपाचें हें दवरलें पूण तुमकां दिसता 3 दिसान ते जातले काय? कारण एका बुथाचेर जवळ 50च्या वयर घरां आसात. म्हणजे टीम जरी व्हडली असली जाल्यार त्या लोकां बरोबर बरो बसोन तांकां विश्वासान घेवन त्यांच्या कडून ती सगळी माहिती काडप इट इज अ टायम कन्झ्युमिंग पद्दत आहा ती. कांय जाण भियोनूय काय सांगपाक सोदचे ना कारण लोकांच्या मनान एक भय तयार जाला की जर कितें तरी हें केल्यार ताका उखलून व्हरतले काय कितें. सो हेच्या संदर्भात 3 दिसाच्या टार्गेटान ते आणि दुसरी गजाल जातले. तातूंतच सर थोडे लोक आता भायल्या लोकांक कोणाक घेयनात तर आमचेच थंयसर लोकांनी बोर्डार मारला विजिटर्स नॉट अलाउड. हो विषय तुवें जो प्रश्न विचारला पळय न्ही तो विशय परत क्लियर करता. तुज्या म्हणण्या प्रमाणे एका बुथाचेर जर कवर करपाचें जाल्यार हांवें तो सगळो विचार करून एका बुथाचेर कमीत कमी म्हणजे 6 जाण जर गेले जाल्यार 3 टिमींतल्यान काम करूं शकता. दोग जाण ताजेर मेन मॉनिटर करपी एखादो आमचो टिचर आसतलो तेणी तो त्या 6 जाणां कडल्यान त्या टिमी कडल्यान तो करून घेवपाक जाय. ओके त्या खातीर आमचो प्रयत्न आसा तो 3 दिसांनी कंप्लीट करचो. जर लागतात जाल्यार आमी आयतार जो आसा परत एक 4थो दीस युटिलायज करतले. पण आमी कित्याक म्हटलो हो आमी टार्गेट पर्टिक्युलरली दिला कारण आमकां 14 तारखेच्या पयलीं कंप्लीट करपाचो आसा म्हणून टार्गेट दिवन केला. ताचे आमी सरसकट सगळ्यांक 7,000 न्ही वेळ पडल्यार आनी 1,000 लोक आमी एक्स्ट्रा भितर घालतले आनी पूर्ण गोंयचो सर्वे करतले. लोकांनी हेजी खरी म्हायती दिवप ही गरजेची आसा. लोकांनी जर खरी म्हायती दिली तर आमी म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावपाक जायना तें आमी आडयतले. त्यात गोंयकारांचें हेल्थ हांव परत मागता गोंयकारांच्या हातीन आसा. तुमचे सगळ्यांचे सहकार्य हे आमकां खूब मोठें म्हत्वाचें आसा. आमी कोवीड-19 कम्युनिटी ट्रान्समिशन आडोवपा खातीर सरकार म्हणण्या पेक्षा आमी आमकां मदत करतले तें करचें. त्या ती लोकांनी भायल्यान सर्वे करूंक येतले ते भितरले लोक येतले भायले येवचे ना. ते तुमच्या बऱ्या खातीर येतले तांकां सहकार्य करचें. पंचायत मेंबर भितर ते मॉनिटर करतलो ऑफकोर्स आमी म्हटला तो आमी कारण आमी ट्रेनिंग पार्ट आहा पळय न्ही त्या पंचायतीन असलेले 5 बूथ तांकां एके कडेन घेवन थंयसर दिवपाचो प्रयत्न आसा. फार्मास्युटिकल कंपनीचे तुम्ही एक महत्वाचो विषय मांडलो की कामगार तयार जायना सध्या वचपाक कामाक कारण ते भियेतात कारण थंय सोशल डिस्टन्सिंग जायना. आणि एक महत्वाचो विषय त्या संदर्भात एक कितें जाला की फार्मास्युटिकल कंपनीनी जे कोण कामगार काम करतात ते सगळे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेजीस आसात. तांकां कसलीच सेक्युरिटी ना, सॅलरीची सेक्युरिटी ना, त्यांच्या लायफाची सेक्युरिटी ना, काय ना. सो त्यामुळे तांकां कितें दिसता की आमी वचून आमचो जीव धोक्यान कित्याक घालचो. तर त्या कामगारां खातीर कारण ते आतां फार्मास्युटिकल आसल्या कारणान दे आर ऑल्सो कम्स अंडर एसेन्शियल सर्विसीस. त्यामुळे त्यांच्या सेक्युरिटीच्या संदर्भात जर कितें विषय सॉल्व जायत जाल्यार ते कामगार स्वतःहून फुडें येवन काम करू शकतात. सो त्या संदर्भात कितें सरकार
त्या कंपन्याकडे उलोवन कितें हांवें लेबर कमिशनराक परत आयज आफयल्लो. हांवें ताका परतूय चवकशी करपाक लायला की फार्मास्युटिकल कंपनी बाबा परमनंट एम्प्लॉईज कितें तेंचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर एम्प्लॉईज कितें हाजो डेटा जो आसा पळय होय डेटा जो आसा हो दिवनी आनी कोणा म्हणजे ते कोण येयना तेंचे एक्झॅक्टली हो पयलीं आमच्या समोर आहा. त्या नुसार गोवोरमेंटानूय कितें करपाचें कशा पद्दतीन निर्णय घेवपाचो हो फाल्यां पर्यंत ठरतलो. त्यो रुटीनली जायत आसतली रुटीनली पुलीस डिपार्टमेंट करीत आसता आमचे. त्यो खूब जाता न्ही रे, त्यो खंय डेली म्हाज्या कडेन येतल्यो. युनिव्हर्सिटीच्या एग्जामीच्या बाबतींत निर्णय जावपाचो उरला. हांवें आयजूय सेक्रेटरी एड्युकेशनाक सांगलां की युनिव्हर्सिटीच्या एग्जामीच्या बाबतींत म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर आनी लास्ट इयर एग्जाम हाज्या बाबतींत जाता तितके बेगीन निर्णय घेवपाक लाय म्हणून. सो युनिव्हर्सिटी कडेन उलोवप चालू आसा. युनिव्हर्सिटी डिसिजन हांव फाल्यां पर्यंत हो विशय क्लियर करता. सर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहा पळय तेंचो इंटरनल टेस्ट जावपाचो तो तेंकां सगळ्यांक टॉपिक दिले आनी सांगला की 10 दिसा भितर असायनमेंट कंप्लीट करा म्हणून आनी सबमीट करा. एक्चुअली एक असायनमेंट सबमीट करपाक तेंकां एक 40 दीस लागताले. आतां 4 टॉपिक दिले आनी 4 तेंकां 10 दिसा भितर कर म्हणटा. म्हाका दिसता मरे आमी खूब भितर डिटेलान न गेल्ले बरें. शेवटी एकूच सांगता, शेवटी जे कितें करता पळय आत्तां न्ही हे तेंच्याय फायद्याचेंच करता. म्हणजे कित्याक सांगता फायद्याचें म्हणण्या पेक्षा खंय तरी ह्या वर्साचें एड्युकेशनल इयर जर कंप्लीट जातलें आसत जाल्यार काही निर्णय जे आसा हे युनिव्हर्सिटीक घेवचे पडटले. ठीक आसा ते इन कन्सल्टेशन विथ द स्टुडंट घेवचे जेणे करून शेवटी नाजाल्यार हे इयर कंप्लीट जावचें ना. हांव परत सांगता आय एम नॉट अ एक्सपर्ट, यू आर ऑल्सो नॉट एक्सपर्ट. बरोबर आसा काय ना. युनिव्हर्सिटी इज एक्सपर्ट. हांवें सेक्रेटरी एड्युकेशनाक सांगलां तिका हांव फाल्यां पर्यंत कितें तिणें निर्णय घेतला आनी कित्या खातीर अशे निर्णय घेतले आसत लेट दॅम गिव द एक्सप्लेनेशन. हांव त्या विशयाचेर फाल्यां येता. थँक्यू. हां कोणा तुमी तशें दिया चल बेगीन थंयच दवरतो तो मागीर लागीं हाडून. गोवा फाइट कोविड-19 इसके बारे में कहते वक्त आज गवर्नमेंट ने डिसीजन लिया कि कम्युनिटी सर्वे ऑन कोविड-19 ये डिसीजन लिया कि पूरे गोवा स्टेट में कोविड-19 के ऊपर घर घर में इसका सर्वे हो जाएगा. इसका रिकॉर्ड जो है हर घर में हमारे हेल्थ वर्कर रहने दो, हमारे बाकी गवर्नमेंट स्टाफ रहने दो, जो प्राइमरी टीचर्स या बाकी टीचर्स जाके हर एक का एक फॉर्मेट दिया हुआ है. वो सब कुछ डिटेल्स उसके हेल्थ के बारे में डिटेल्स, उसके ट्रैवल हिस्ट्री के बारे में डिटेल, उसने कब ट्रैवल कहाँ किया, इसका सब कुछ डिटेल्स देने के बाद हमें हर एक फैमिली के बारे में, हर एक आदमी के बारे में पता चलेगा कि इसका सही में उसने ट्रैवल किया क्या, कौन सी यानी उसको फ्लू कफ कोल्ड और कुछ कंप्लेंट्स या साइन सिम्टम्स है तो वो हमें पता चलेगा. तो इसके बारे में ज़रूर हमें उसकी जानकारी मिलने के लिए हम 11, 12 और 13 3 दिन में पूरे गोवा का सर्वे करने वाले हैं, जिससे हमें पूरी जानकारी हमें मालूमात हो जाएगी. गोवा गवर्नमेंट जो दूसरा डिसीजन ले लिया कि इंश्योरेंस के बारे में जो स्टाफ सभी यानी डॉक्टर से लेके जो स्वीपर तक जो सभी काम करते हैं, इवन दो द सिक्योरिटी, इवन दो इन क्वारंटाइन सेंटर्स दे आर ऑल्सो कवर्ड अंडर द हेल्थ इंश्योरेंस स्कीम ऑफ द 50 lakhs जो सेंट्रल गवर्नमेंट ने कवर किए हैं. हमने और एक डिसीजन जो लिया 20% इंक्रीज इन द स्टाफ सैलरी. तो उनको ज़्यादा सैलरी अब जब तक वो 3 महीना 4 महीना कोविड के बारे में जब तक केसेस चलते रहेंगे, जो कोविड रिलेटेड स्टाफ है इनके लिए 20% इंक्रीज इन सैलरी इन देयर बेसिक. इसके लिए हम गवर्नमेंट मार्च महीने से हम डिक्लेयर कर रहे हैं, मार्च अप्रैल में इससे आगे उनको मिलती जाएगी. आज हमने मोलबियो डायग्नोस्टिक किट विच इज़ एन इंस्टेंट किट, रैपिड किट टेस्ट जो कंफर्म किया है गोवा में, और 3 जगह ये एडिशनल टेस्टिंग किट अवेलेबल करके उनके टेस्ट करने के स्टार्ट कर देंगे. इससे जो सस्पेक्टेड है उसके इंस्टेंट टेस्ट करने के लिए
हमें बहुत इसका फ़ायदा हो जाएगा। इससे ज़्यादा करके लोगों का कम्युनिटी में जिनको टेस्ट करना है ये भी फ़ायदा हो जाएगा। नेक्स्ट इज SLR डायग्नोस्टिक लैब बोल के परवरिम गोवा में जो प्राइवेट लैब है उनकी फाइनलाइज कर दिया है। जिनको प्राइवेट खुद के टेस्ट करना है वो SLR डायग्नोस्टिक लैब वहाँ पे टेस्ट उसके करके ले सकते हैं। दिस इज़ द मेजर डिसीजन आज गवर्नमेंट ने सभी जगह के लिए ले लिए हैं। इसी तरह से बाकी फार्मास्यूटिकल्स कंपनी रहने दो, ये वो जो एसेंशियल इसमें आते हैं जो फूड इंडस्ट्री और फार्मा इंडस्ट्री, गवर्नमेंट ने ऑलरेडी परमिट किया है। तो मुझे लगता है ज़्यादा करके लोगों ने सहकार्य करके यानी मेडिसिन की शॉर्टेज मार्केट में भी अवेलेबल है, इसीलिए वो फार्मास्यूटिकल्स कंपनी के जाने की गवर्नमेंट की रिक्वेस्ट है। आफ्टर ऑल लॉकडाउन 14 तक चालू ही रहेगा, सबका सहकार्य इसी तरह से रहा तो हम वो एट प्रेजेंट एटलीस्ट गोवा इन सेफ जोन में है, कम्युनिटी ट्रांसमिशन नहीं हुआ है। वही देखने के लिए हम जो सर्वे कर रहे हैं वो पूरे गोवा में इसी सर्वे के हिसाब से हमें मालूमात हो जाएगा। सर ये सर्वे है ना सर, ये सेंट्रल गवर्नमेंट का अनाउंसमेंट है कि गोवा गवर्नमेंट का? नहीं, खुद हमने गोवा गवर्नमेंट ने डिसीजन लिया है कि हम हर घर का सर्वे, हर आदमी का सर्वे, नॉट ओनली द हाउस होल्ड बट IDC में जो लोग रहते हैं, लेबर कॉलेज में जो लोग रहते हैं, इनके बारे में भी जाके उनसे पूरी उनकी जानकारी लेने का डिसीजन गोवा गवर्नमेंट ने ले लिया। टोटल कितना सर्वे करने के लिए तो स्टाफ कितना लगेगा? Approximately 7,000 to 8,000 staff will be engaged in this survey. So they will take the major whatever the precautions they wants to take, सभी precautions। सर्वे में बेसिकली एक तो उनकी जानकारी रहेगी, उनके ट्रैवल हिस्ट्री रहेगी और उनको कोविड रिलेटेड कुछ साइंस और सिम्टम्स है क्या, ये जानकारी सभी इस सर्वे में रहेगी। सर और सेकंड वन कि अभी आज एक एडवाइज़र फिशरमैन का एडवाइज़र आया है कि फ़िश भी सेल करने के लिए, आपको क्या लगता है कि ऐसा टाइम में फ़िश मार्केट ओपन हुआ तो लोगों की? गोवा में तो हमने ज़्यादा करके ग्रॉसरी आइटम सब कुछ जितना चाहिए लोगों को इतना खुला है। मुझे लगता है कुछ मैंने जो लॉकडाउन पीरियड में कुछ रेस्ट्रिक्शन रहना जो भी है, लेकिन मुझे लगता है डेट इज़ एन अवेलेबल है, वो लोग ले सकते हैं। फिश मार्केट ओपन, मुझे आप फिश बैन नहीं किया था, फिश इज ओपन। फ़िश तो अभी भी लोग बेच रहे हैं, लेकिन मार्केट में मैंने होम डिलीवरी करने के लिए उनकी सोसाइटीज़ के जो देने के लिए हमने बैन नहीं किया। सर्वे खातीर 30 मशिनरी यूज जावपाक शकता।